हॅलो अँड वेलकम टू दीप्स किचन अँड ट्रॅव्हल. आज आपण बनवणार आहोत छोले टोफू मसाला, तोही अगदी रेस्टॉरंटसारखा. बोटे काय, ताट सुद्धा चाटून पुसून खाल एवढी छान ही भाजी लागते. चपाती, नान, राईस कशासोबतही सर्व करा. चला सुरुवात करूयात रेसिपीला. सर्वात आधी आपण टोमॅटोची एक पेस्ट करून घेऊयात. त्यासाठी 1 कप टोमॅटो, 10 ते 12 काजू, 10 ते 12 लसूण पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची, हे सर्व मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे. चला, टोमॅटो काजू याची एक बेसिक पेस्ट आपली तयार आहे. आता आपण भाजी करायला घेऊयात. भाजी बनवण्यासाठी एका कढई किंवा पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल छान गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की ह्यात आपण घालणार आहोत काही खडे मसाले, दालचिनी, चक्रीफूल, 2 हिरव्या वेलच्या, 4 ते 5 काळी मिरी. हे सगळं घालून झालं की आता घालायचं अर्धा टीस्पून जिरं आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा. आता कांदा इथे आपल्याला छान लाल रंग येईपर्यंत परतायचा आहे. कांदा कच्चा ठेवायचा नाही. कांदा छान लाल रंग येईपर्यंत परतायचा, जेणेकरून भाजीला एक छान गोडसरपणा आणि चव येते. कांदा आपला छान परतून झालेला आहे. आता ह्यात घालूयात आपले मसाले. 1 टीस्पून धन पावडर, अर्धा टीस्पून जिरं पावडर, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा टीस्पून किचन किंग मसाला आणि थोडंसं लाल तिखट. आपण ह्यात हिरवी मिरची सुद्धा घातली आहे टोमॅटोची पेस्ट करताना, त्यामुळे लाल तिखट थोडंसं जपून घाला. तुम्हाला जर भाजी फार तिखट आवडत असेल तर लाल तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता. आता मसाले आपल्याला कांद्यासोबत एक 30 सेकंद परतायचे आहेत आणि ते परतून झाल्यानंतरून आपण जी टोमॅटोची पेस्ट बनवली होती ती घालायची आहे. आता टोमॅटोची पेस्ट ही आपल्याला मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. अद्रक लसणाचा वास सगळा निघून जायला पाहिजे आणि टोमॅटोला तेल सुटलं पाहिजे. आता ह्या स्टेजला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्यात 1 ते 2 चमचे बटर सुद्धा घालू शकता. टोमॅटो आपला छान परतून झाला आहे, त्याला तेलही सुटलं आहे. आता ह्यात घालायचं अर्धा कप पाणी आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपण जे खडे मसाले घातले आहेत त्यामुळे भाजीला एक छान चव आणि सुवास येतो. पाणी घालून आपला मसाला मिक्स करून झाला की आता ह्यात घालायचं टोफू आणि मीठ. आता टोफूला बेसिकली कोणत्याही प्रकारची चव नसते, त्यामुळे टोफू मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा आणि हे झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं टोफूला सगळे मसाले जे आहेत ते शोषून घेण्यासाठी वेळ द्यायचा. त्यामुळे टोफू आधी घालायचा, झाकण लावायचं आणि 4 ते 5 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची. टोफूच्या ऐवजी तुम्ही इथे पनीरही घालू शकता. तुम्ही पाहू शकता टोफू घातल्यानंतरून किती छान मसाल्यांना परत एकदा तेल सुटलं आहे. आता ह्यात घालूयात 1 कप आपले शिजवलेले छोले, 1 कप पाणी, पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की ह्यात घालायची 1 टीस्पून कसुरी मेथी. हॉटेलसारखी चव येण्यासाठी कसुरी मेथीचा वापर करायचा. 1 टीस्पून कसुरी मेथी घालायची आणि झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं छान उकळी काढून घ्यायची. 8 ते 10 मिनिटे भाजीला छान उकळी काढून झालेली आहे. भाजी एकजीव झालेली आहे. मसाले सुद्धा छान मुरले आहेत. तुम्हाला जर ग्रेव्ही थोडीशी दाटसर हवी असेल तर काय करायचं, आपले जे शिजवलेले छोले आहेत ते थोडेसे छोले घ्यायचे आणि ते मॅश करायचे आणि मग ह्या भाजीमध्ये घालायचे. त्यामुळे भाजीला एक छान दाटसरपणा येतो आणि चव भाजी आहे तशी तयार आहे. गॅस बंद करूयात आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालूयात. मस्तपैकी गरम गरम भाजी चपाती, पराठा, नान किंवा राईस सोबत सर्व करा. आणि अशा प्रकारे घरच्या घरी अगदी हॉटेलपेक्षा सुंदर अशी आपली छोले टोफू मसाला रेसिपी तयार आहे. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.